आता तुमच्यापैकी काही जणांना यांच्याबद्दल बोलायचं आहे, आजी आजोबांबद्दल. त्यांच्या प्रती जर तुमच्या काही भावना व्यक्त करायच्या असतील तर करू शकता. ते माझ्यासाठी देव आहे. त्यांच्या संस्काराने आणि त्यांच्या जी मला त्यांनी जी लहानपणापासून जी त्यांनी आमच्यावरती संस्कार केलेत, माझ्या भावावर, माझ्या सगळ्या कुटुंबावरती, ते विलक्षणीय. आणि त्यामुळेच आम्ही ह्या म्हणतात ना की या समाजापुढे आम्ही इतक्या मोठ्या किंवा इतक्या चांगल्या ठिकाणी आम्ही इथं कामाला चांगलं शिक्षण घेऊ शकलो. ह्या सगळ्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देते. मी ग्रुप कॅप्टन अरुण ठाकूर यांचा पुतण्या. आम्ही 6 भावंड. वडिलांना आजोबांना शिकता आलं नाही म्हणून त्यांनी काकांना शिकवलं जिद्दीने, काकूला शिकवलं आणि दोघांनी मिळून आम्हा 6 भावंडांना शिकवलंच नाही. ग्रॅज्युएट झाल्यावर प्रत्येकटा मुंबईला यायचं, त्यांना नोकरी लावून द्यायची, त्याचं लग्न लावून द्यायचं. सो हे दोघे आहेत ते माझे काय म्हणतात गॉड पेरेंट्स आहेत. माझे हे चुलत सासू सासरे आहेत आणि चुलत म्हणण्यात पण मला फार वाईट वाटतं, कारण चुलत म्हटलं की साधारणतः नातं हे लांबचं असतं, पण तसा कसलंही लांबचं नातं न ठेवता आजही आम्ही संपूर्ण एक घर आहोत. आणि या दोघांनी मला इतकं प्रेम दिलं, भरभरून दिलं. आज 30 वर्ष मी आज त्यांच्या घरी आहे, पण त्यांच्या घरी गेल्यानंतर आजही मी माहेरी आल्यासारखंच मला वाटतं आणि इतकं ते प्रेम देतात मला. मी 53व्या वर्षी जेव्हा PhD करायचा विचार केला आणि घाबरतच जरा डिसिजन त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं आगे बढो, हम आपके साथ हैं. आणि 5 वर्षात मी ते PhD पूर्ण केलं. आणि त्यावेळेस त्यांच्या पाया पडताना खरंच मला भरभरून आलं की त्यांनी दरवेळी मला तिची मदत केली. माझे सासू सासरे होते बरोबर, पण त्यांना सांभाळण्याचा पण त्यांनी आपल्याकडे स्वतःकडे घेऊन त्यांचा सांभाळ केला जेव्हा जेव्हा मला गरज लागली. मी त्यांची फार ऋणी आहे आणि असंच प्रेम ते सतत मला देत राहू. आजोबा इतकं सगळे म्हणजे खरं तर सगळ्यांनाच बोलायचं आहे, पण वेळेची मर्यादा असते. पण मलाही छान वाटलं आज तुम्हाला भेटायला मिळालं, इतका छान योग आला. पण अशी सुटका नाही तुम्ही. आत्ता या ठिकाणी एक खेळ खेळायचा आहे, एक आव्हान पूर्ण करायचं आहे दोघांनी मिळून. हा मनोरा रचायचा. 1 वीट तुम्ही, 1 वीट आजी रचणार आणि मग टप्पे पूर्ण करायचे. 3 टप्पे झाले पूर्ण की पहिलं बक्षीस, 5 टप्पे झालं की दुसरं बक्षीस. हां, बघूया, सुरू करूया खेळाला. चला, 1 टप्पा पूर्ण झालेला आहे, आणखी 2 टप्पे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.